नमस्कार, माझं नाव डॉक्टर शिवानी देसाई गांगण. सम्राट आयुर्वेद परळमधनं आज एक नवीन माहिती घेऊन आपण परत भेटतोय. आजचा विषय आहे आहार आणि अग्नीचं बल. अग्नी म्हणजे काय तर जाठराग्नी, ज्या अग्नीमुळे आपल्याला पोटात भूक लागते आणि आपला जो आहार आपण घेतलेला आहे तो पचतो, असा जाठराग्नी. सध्या आपण किती खावं, किती मात्रेत खावं, किती पोळ्या आपण दिवसाला खायला पाहिजेत किंवा किती फुलके खायला पाहिजेत, एवढाच भात खायला पाहिजे, एकच वाटी डाळ खाल्ली पाहिजे, एकच वाटी भाजी खाल्ली पाहिजे, एक मोठं बाउल भरून सॅलड खाल्लं पाहिजे वगैरे वगैरे, अशा खूप साऱ्या सल्ल्यांच्या मध्ये तुम्ही असता. म्हणजे खूप सारे सल्ले आपल्याला विविध माध्यमातून विविध लोकांकडून मिळत असतात. आयुर्वेद मात्र तुमच्या प्रकृतीनुसार तुमचा आहार कसा असायला पाहिजे हे सांगतो. आज आपण बघूया नक्की आहार आणि आहाराची मात्रा किती असायला पाहिजे तुमच्या प्रकृतीनुसार. सगळ्यात आधी तर मात्रापूर्वक आहार म्हणजे काय की जो आहार घेतल्यावर जे अन्न खाल्ल्याच्या नंतर आपल्याला समुचित म्हणजे अगदी योग्य आणि उपयुक्त परिणाम आपल्या शरीरावर दिसतात, तो म्हणजे मात्रापूर्वक आहार. आता ही मात्रा म्हणजे काय तर आहार घेणाऱ्याच्या जाठराग्नीवर जी गोष्ट अवलंबून असते. म्हणजेच माझी भूक किंवा माझा आहार हा माझ्या जाठराग्नीवर अवलंबून आहे. माझा जाठराग्नी जेवढा तीक्ष्ण तेवढी माझी भूक तीक्ष्ण असणार. जर माझा जाठराग्नी मध्यम स्वरूपाचा असेल तर मला भूक आहे किंवा माझा आहाराची मात्रा आहे ती मध्यम स्वरूपाची असेल. आणि जर माझा जाठराग्नी मंद आहे तर माझ्या आहाराची मात्रा ही मंद म्हणजेच कमी प्रमाणात असणार आहे. आता हा नक्की अग्नी हा ओळखायचा कसं बरं, म्हणजे नक्की आपल्या अग्नीची तृप्तता झाली आहे किंवा आपला अग्नी योग्य आहे, आपला आहार आपण जो घेतलेला आहे तो योग्य प्रकारे त्या अग्नीच्या साजेसा आहे का, हे कसं ओळखायचं. तर ज्या आहारामुळे किंवा ज्या आहार सेवनानंतर तुम्हाला गच्च पोट भरलंय असं वाटत नाही किंवा थकल्यासारखं वाटत नाही किंवा छातीत एकदम भरून आल्या असं वाटत नाही किंवा पोट खूप दुखू लागले आता, म्हणजे असं कधीतरी होतं की मी इथपर्यंत जेवलोय, मला उठायलाच त्रास होतोय किंवा एकदम छाती भरून आली आहे माझी किंवा पोट एकदम गच्च झालं की मला तर चालायलाही होत नाही आहे, असे जेव्हा सिम्पटम्स दिसतात तेव्हा आपण ओव्हर इटिंग केलेलं असतं. म्हणजे आपण आपल्या अग्नीच्या पेक्षा जास्त जेवलेलो असतो किंवा अन्न खाल्ल्याच्या नंतर शरीर जड झालेलं आहे, इंद्रियांमध्ये प्रसन्नता नाही आहे. म्हणजे असं होतं ना की आपण कधीतरी खूप जड अन्न खाल्लं जातं किंवा टाकून द्यायचं नाही म्हणून आपण जास्त खाऊन घेतो, पण नंतर आपल्याला झोप येऊ लागते किंवा काहीच काम करण्याची इच्छा होत नाही, ग्लानी येते एक प्रकारची, तर ते सुद्धा आपण ओव्हर इटिंग करतो असं म्हटलेलं आहे. त्यानंतर घेतलेल्या आहाराने बल न वाढता म्हणजे शक्ती न वाढता उलट आपली तब्येत प्रकृती खराब होऊ शकते. असं जर झालं तर आपण अग्नीला साजेचा आहार खात नाही आहे असं समजावं. जर तुमची भूक ही जास्त असेल तर तुमचा अग्नी जास्त असतो. म्हणजेच काय की प्रत्येक व्यक्तीचा अग्नी हा वेगळा आहे. म्हणजे तुमच्या घरातल्याच प्रत्येक व्यक्तीकडे जर तुम्ही पाहिलं तर एखादी व्यक्ती जास्त आहार घेऊ शकते, एखादी व्यक्ती कमी आहार घेते. म्हणजेच काय त्या पर्टिक्युलर व्यक्तीचा आहार हा जास्त, अग्नी हा जास्त आहे आणि एखाद्या व्यक्तीचा अग्नी हा कमी आहे. म्हणजे आपण आहार घेताना आपला अग्नी कसा आहे, आपली भूक कशी आहे ह्याचं ॲनालिसिस केलं पाहिजे आणि त्या स्वरूपात किंवा त्या तशा मात्रेमध्ये आपण आहार सेवन केला पाहिजे. अग्नीपेक्षा खूप जास्त म्हणजे खूप जास्ती आहार घेतला आहे, खूप ओव्हर इटिंग केलं आहे असंही होता कामा नये. किंवा अग्नी मला चांगला आहे, मला भूक छान लागली पण फक्त डायटिंगसाठी किंवा कुठल्या वेगळ्या कारणासाठी मला भूक आहे पण मी खात नाही आहे, हे असंही करणं हे योग्य नाही आहे. त्यानंतर आहार हा किंवा मात्रा आहाराची किंवा अग्नी हा ऋतूनुसार बदलतो. जसं मी मागल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की हा जो सध्याचा ऋतू आहे, वर्षा ऋतू आहे, तेव्हा निसर्गतःच आपली पचनशक्ती आहे ती मंद झालेली असते. त्याच्यामुळे अर्थातच आपल्याला ह्या सीझनमध्ये भूक कमी लागते. म्हणजेच काय की जर ह्या सीझनमध्ये एखाद्या व्यक्तीचा आहार कमी झालेला आहे, म्हणजे आपल्या सगळ्यांचाच आहार जर कमी झालेला आहे तर तो नॅचरली झालेला आहे. म्हणजे आपण असं करतो बऱ्याच वेळेला की नाही मी रोज तर मी 4 पोळ्या खाऊ शकतो पण आत्ता तर मला 2ही जात नाही आहेत. तर असा जर आपल्या मनात विचार आला तर नक्की आधी आपण आपल्या बाहेरच्या वातावरणाचा विचार करावा किंवा माझा अग्नी कशामुळे मंद झालेला आहे आणि तो अग्नी पुन्हा पूर्ववत आणण्यासाठी मी काय केलं पाहिजे ह्याचा आधी विचार करावा आणि मग आहाराची मात्रा ठरवली पाहिजे.
ज्या वेळेस थंडी असते म्हणजे मोस्टली आपल्याला थंडीच्या दिवसांमध्ये खूप जास्त भूक लागते. म्हणजेच काय की आपला आहार आणि आपल्या अग्नी जो आहे हा थंडीच्या दिवसांमध्ये खूप छान प्रज्वलित असतो. म्हणून आपण थंडीच्या दिवसांमध्ये जास्त मात्रेत आहार घेऊ शकतो किंवा थोडासा जड आहारसुद्धा घेऊ शकतो. म्हणजे एक्झाम्पल सांगितलं तर दिवाळीच्या दिवसात म्हणजे दिवाळी ही साधारण थंडीत येते आणि म्हणून मुद्दामून त्या थंडीच्या दिवसांमध्ये आपण तळलेले पदार्थ करतो किंवा गोडाचे पदार्थ करतो. असं का बरं? कारण त्यावेळेस निसर्गतःच आपला अग्नी खूप छान असतो आणि हे सगळे जड पदार्थ पचवण्याची आपल्या शरीरात ताकद असते, म्हणून आपण ते पचवू शकतो. उलट पक्षी जर बाहेरच्या वातावरणात एक मंदपणा असेल म्हणजे जसं आत्ताचं वातावरण की सगळीकडे ओल असते पावसाच्या दिवसात, तेव्हा निसर्गतःच आपल्याला भूक कमी लागते. म्हणून ह्या वातावरणात मुद्दामून म्हणून आयुर्वेदाने हलकं अन्न खायला सांगितलेलं आहे. म्हणजे सूप म्हणा किंवा खिचडी म्हणा किंवा वरण भात म्हणा असे साधे अन्नपदार्थ खायला सांगितलेले आहेत. ते का बरं? कारण आपला अग्नी मुळातच कमी असल्यामुळे जर आपण जड अन्न खाल्लं तर ते आपल्याला पचनाला त्रास देऊ शकतं. अग्नी मंद असल्यामुळे आपण जर हलकं अन्न खाल्लं तर आपल्याला पचनाचे विकार ह्या सीझनमध्ये या कुठल्याच सीझनमध्ये होणार नाहीत. त्यानंतर वयोमानानुसार सुद्धा अग्नी बदलू शकतो. म्हणजे जर तारुण्य अवस्थेत एखादी व्यक्ती असेल तर त्याचा अग्नी खूप सुंदर असू शकतो. हेच वृद्धावस्थेत एखादी व्यक्ती असेल तर त्याचा अग्नी मंद असू शकतो. म्हणजेच काय की जर तारुण्य अवस्थेत एखादा व्यक्ती आहे आणि त्याचा आहार एक व्यवस्थित आहे पण तो कमी झाला आहे तर त्याच्या अग्नीमध्ये काहीतरी बिघाड झाला आहे हे आपण ओळखलं पाहिजे. आणि वृद्धावस्थेतील व्यक्ती की आजी घरात आहे किंवा आजोबा घरात आहेत ते थोडंसं कमी अन्न जेवायला लागले तर कारण त्यांचा अग्नी जो आहे हा नॅचरलीच आता मंद झालेला आहे. म्हणून त्यांना उगाचच जास्ती खाण्याचा फोर्स न करता त्यांना जेवढी भूक आहे तेवढंच त्यांनी खाल्लं पाहिजे. हेच इकडे जर तरुण व्यक्ती असेल आणि त्याला चांगली भूक लागते पण फक्त डाएटच्या नावाखाली किंवा बारीक व्हायचं आहे मला म्हणून उपाशी राहिलं जातं आहे आणि न्यूट्रिशन कमी पडत असेल तर तसं होता कामा नये. तुम्हाला जेवढी भूक आहे तेवढं सकस अन्न जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला डाएट करायची सुद्धा गरज लागणार नाही. तुमचं शरीर बल वर्ण हा शरीराचं बल वर्ण शक्ती हे सगळं योग्य मात्रेत सुधारेल. सो आजचा हा व्हिडिओ होता हा डाएटबद्दल होता किंवा अग्नीबद्दल होता. कुठल्याही चुकीच्या माहितीला बळी पडून कुठल्याही चुकीच्या पद्धतीचं डाएट करून उपवास करून तुमचं शरीर सुडौल बनवण्यासाठी किंवा बारीक होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर ते मुळीच करू नका. जर तुमची प्रकृती एका पर्टिक्युलर पद्धतीने बनलेली आहे, आपलं शरीर एका पर्टिक्युलर पद्धतीने बनलं आहे, तर आपला अग्नी ज्या पद्धतीचा आहे ह्या पद्धतीचा जर आपण व्यवस्थित अभ्यास केला, व्यवस्थित ॲनालाइज केलं तर आपण आपल्या आहाराची मात्रा ही स्वतःच ठरवू शकतो. आणि अशा प्रकारे घेतलेल्या आहारामुळे तुम्हाला कुठलीही व्याधी होण्याची शक्यता नसते. म्हणून आयुर्वेदाचा अवलंब करा, फॉलो करा तुमच्या आयुष्यामध्ये आयुर्वेदाला. तुम्हाला ह्याबद्दल काही डिटेल अजून माहिती हवी असेल तर नक्कीच कमेंटमध्ये मला कळवा. थँक्यू.